सर्वप्रथम आज 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज माझा जे सर्व विद्यार्थी बोलले थोडक्या मोडकं व्हायला त्यांनी त्यांचे विचार मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केला, कारण प्रत्येकाला जे विषय काल दिले होते ते त्यांच्यासाठी नवीन होते। कमीत कमी त्या विषयाचा अनुसरून तरी त्यांनी पुस्तकं वाचली ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची। भारतीय संविधान जे आपण असेंब्लीच्या वेळेस बोलतो, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हे मुळात संविधान नाही, ती प्रियापल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे। संविधानाची ती उद्देशिका आहे, ज्या उद्देशिकेमध्ये जेही शब्द आलेले आहेत त्या शब्दांच्या अनुसरून संविधानामध्ये काही आर्टिकल्स आहेत ज्यावरती हा संपूर्ण देश चालतो। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर जेही त्यांचं मत मांडलेलं आहे ते वेगवेगळ्या भागावरती वेगवेगळ्या आर्टिकलला अनुसरून मांडलेलं आहे, की जे प्रत्येक नागरिकाला आपलं जीवन जगण्यासाठी दररोज त्यांच्या उपयोगात येणाऱ्या गोष्टी। भारताच्या संविधानाचं सगळ्यात पहिलं जे आर्टिकल आहे त्या आर्टिकल मध्ये इंडिया दॅट इज भारत विल बी अ युनियन ऑफ द स्टेट असं आहे। इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे। हे पहिला आर्टिकल तुम्हाला सांगतो, ज्या आर्टिकल मध्ये आपल्या देशाचं नाव आणि आपल्या देशात राज्य कोणते आहेत याचा प्रादुर्भाव या आर्टिकल मध्ये होतात। कोणी कितीही हिंदुस्थान बोलले काही बोललं तरी भारताचे संविधान याला मान्यता देत नाही। मीडियाचा तो भाग वेगळा, परंतु भारताचं नाव फक्त दोनच आहे, एक भारत आणि दुसरं इंडिया, ज्याला संविधानाची मान्यता आहे। भारताच्या संविधानातील पार्ट 2 आर्टिकल 5 to आर्टिकल 11 मध्ये कोण या देशाचा नागरिक असू शकतं आणि कोण नागरिक बनू शकतं याची सविस्तर चर्चा आहे। मध्यंतरी आता एक बंगाल साईडला काही बरेचसे जे लोकांना काढून दिले गेले असं काहीतरी न्यूज मध्ये आलेले, ते का काढलं? कारण ते जन्माला भारतीय नाहीत, पुस्तक करून देशात आले। कमीत कमी 2 ते 2.5 बांगलादेशींना त्यांच्या देशामध्ये पाठवून देण्यात आलं आता मागच्या 8 दिवसामध्ये। त्याचं कारण हे, कारण भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 5 ते आर्टिकल 11 अंतर्गत जेही कायदे केले ते त्या कायद्यात बसले म्हणून बाहेर जावं लागलं। मध्यंतरी आता एका विद्यार्थ्यांना आपलं फंडामेंटल राईट विषयी बोलले की जीवन जगण्यासाठी आवश्यक जे काही घटना आहेत त्या सगळ्या त्या फंडामेंटल राईट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत। प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचं जीवन व्यवस्थितरित्या सुरक्षितरित्या जगता यावं या छोट्या छोट्या गोष्टींवरती संविधानामध्ये चर्चा झाली। त्याच्यात बरेचसे 2-2 तासाचे 10-12 एपिसोड लोकसभा टीव्ही, राज्यसभा टीव्ही वरती प्रसारित झालेले। प्रत्येकाला ते बघा, आवर्जून बघा। संविधान बनवण्याचं जितकं सोपं काम आपण समजतो तेवढं सोपं काम निश्चितच नव्हतं। संविधानाच्या आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकांचं जीवन कसं जगायचं याची सविस्तर चर्चा आहे। तुम्ही शाळेत येत आहे ते संविधानाच्या फंडामेंटल राईट्स नुसार तुमचा तो मूलभूत अधिकार की प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्यात यावं। बरेचसे विद्यार्थी आता मध्यंतरी रिसेंटली आपण बघतोय की सगळे शिक्षक लोक स्ट्रिक्ट झालेले आहेत, की काही विद्यार्थी जाणून बुजून अभ्यास करत नाही, डोक्यात सर्किट मारतात। पण लेकरांना तुम्हाला जे काही शाळेमध्ये शिकवत आहे मराठी तुमची गरजेची आहे, हिंदी गरजेची आहे, इंग्लिश गरजेची आहे, मॅथ गरजेचं आहे। का गरजेचं आहे? इंग्रजी का गरजेची आहे माहिती आहे? या पृथ्वी तलावर 297च्या आसपास कंट्री आहे, त्या सगळ्या कंट्रीनं सर्वसंमतीनं एक लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज ही कॉमन लँग्वेज म्हणून डिसाईड केलेली आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये व्यवहार करता यावा। ही जगाची भाषा आहे म्हणून आपल्याला इंग्लिश आलं पाहिजे।
ऍटलिस्ट पेपरवर पुरता तरी जेणेकरून समोरच्या व्यक्ती आपल्याला मूर्ख नाही बोलू शकत. हिंदी का शिकायची? आपल्या देशाचं संविधान लागू झाल्याच्या नंतर, देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर हिंदी ही या देशाची अधिकारिक भाषा आहे. ऑफिशियल लँग्वेज म्हणून आपण हिंदीकडे बघतो. ही आपल्या देशाची अधिकारिक भाषा असल्यामुळं आपल्याला हिंदी आलीच पाहिजे. आपल्याला मराठी का शिकायची? ज्या महाराष्ट्रात आपण जन्माला आला, आपलं काम हे महाराष्ट्राच्या लेवलवरती जास्तीत जास्त चालणार आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलणारे लोक जास्त आहेत. त्यामुळे मराठी आपल्याला आली पाहिजे. मॅथ का गरजेचं? बिझनेस करायचा, व्यापार करायचा, व्यवहार जमले पाहिजे. कारण आपल्याला आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची. त्यासाठी मॅथ आलं पाहिजे. ईव्हीएस सायन्स काय गरजेचं आहे? काम करत असताना एखाद्या दुर्गम भागात गेलात, ऐन वेळेवरती तुम्हाला जखम झाली, काही दुखापत झाली, ऐन वेळेवरती हॉस्पिटल नाही मिळणार. तिथे तुम्हाला स्वतःची ट्रीटमेंट करायची ते नॉलेज तुम्हाला सायन्स देतं. म्हणून सायन्स गरजेचं आहे, ते शाळेत शिकवलं जातं. इतिहास का गरजेचा आहे? ज्या पदावर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, मग तुमचं काम कार्यक्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर तिथं कुणीतरी होता, तो त्या ठिकाणी गेला दुसरीकडे म्हणून तुम्हाला ती जागा भेटली. त्यानं त्या संकटांचा सामना कसा केला, कोणते निर्णय घेतले हे सांगणारा तुम्हाला इतिहास आहे. म्हणून इतिहास आपल्याला शिकायचा. नागरिक शास्त्र, राज्यशास्त्र का गरजेचं आहे? पदावर काम करत असताना अधिकार कोणते आहेत, ते वापरायचे कसे, प्रशासन कसं करायचं हे शिकवणारा विषय राज्यशास्त्र, नागरिक शास्त्र आहे. म्हणून तुम्हाला ते नागरिक शास्त्र शिकायचं, राज्यशास्त्र शिकायचं. तुम्हाला भूगोल का शिकायचं? एखादा प्रोजेक्ट तयार करायचं, जमिनीचा प्रकार कसा आहे, हवामान कोणतं आहे, पीक कोणतं येणार, या सगळ्या गोष्टींची चर्चा भूगोल देतो. म्हणून भूगोल गरजेचं आहे. स्पोर्ट काय शिकवतं शाळेमध्ये? स्पोर्ट काय होतं? एवढा सगळा आटोटोपा केला, आपल्या शरीराची आपल्याला काळजी घेता येत नाही. खेळाच्या निमित्ताने तुमची एक्सरसाइज होईल, हा उद्देश शाळेत स्पोर्ट घेण्याचा. तुम्हाला शाळेमध्ये ड्रॉइंग क्राफ्ट काय, सगळं काम करून करून थकवा येतो, तर थकवा थोडासा दूर व्हावं यासाठी तुम्हाला ड्रॉइंग आणि क्राफ्ट घेतात. शाळेमध्ये जितकेही विषय शिकवले जातात, याबरोबर ते तुमच्या सर्वांगीण जीवनाला एक देशाचे भावी जबाबदार नागरिक घडवण्यासाठी गरजेचे आहे. म्हणून शाळेमध्ये प्रत्येक विषय तुम्हाला ऐकले आहे, ते तुम्हाला करावाच लागेल. तुमचा पुढे मार्ग नाहीये. बरेच मुलांना राग येतात, शिक्षक लोक पनिशमेंट करतात. लेकरांना ते तुम्ही त्या विषयाचा अभ्यास केला म्हणून पनिशमेंट नाही होत. लक्षात घ्या, तुम्ही त्या विषयाचा अभ्यास केला नाही म्हणून तुम्हाला पनिशमेंट नाही करत. तुमच्या अंगामध्ये काम न करण्याचा जो कामचुकारपणा नावाचा रोग आहे ना, तो रोग समूळ नष्ट करता यावा यासाठी ती पनिशमेंट आहे. कारण तुमचं शिक्षण संपल्याच्या नंतर, तुम्ही मोठे झाल्याच्या नंतर तुमच्या हातामधले फक्त वह्या पुस्तकं जातात, त्याच्या जागी पेपर आणि फाईल येते. एक तर प्रोजेक्टची योजना बनवावी लागते किंवा योजनेवर काम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, तुमचे मम्मी पप्पा वर्कर असो, काही असो, कुणीतरी ते कंपनीची योजना बनवलेली आहे, आता योजनेवर तुमचे मम्मी पप्पा काम करतात. तुमच्या अंगातला अकार्यक्षमता निघावी म्हणून पनिशमेंट होते, ती गरजेची. सो दॅट एक भारताचे नागरिक, भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आम्हा सर्व शिक्षकांवरती आणि टाकली, आणि म्हणून आम्ही तुम्हाला पनिशमेंट करतो. हे लक्षात घ्या, कारण आम्हाला आमच्या भारत देशाला टिकवायचंय. आता भारत देश आम्ही सर्व चालवतो, उद्याचा भारत देश तुम्हाला चालवायचंय. आणि जर हे अकार्यक्षम लोक, कामचुकारपणा करणारे लोक जर वरती बसले ना, तर भारताचं काही खरं नाही. भारताचा कधी गुलाम होईल सांगता येत नाही, आणि ते बनवून द्यायचं नसल्यामुळं तुम्हाला आज कडक होणं गरजेचं आहे. योजना बनवण्यासाठी काम करण्यासाठी 10-12 तास तुम्हाला काम करावं लागतं. त्यासाठी तुमची शाळा 5 तास असते, घरी 3-4 तास तुमचे जातील. म्हणून तुम्हाला घरचा अभ्यास दिला असतो, जेणेकरून
10-12 तास काम करायची सवय तुम्हाला दररोज लागावी म्हणून तुम्हाला घरचा अभ्यास असतो. हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण आहे. त्याच्याकडे पाहण्याचा फक्त दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण सोच बदलोगे तो सितारे बदल जाएंगे, नजरों को बदलोगे तो सामने के नजारे बदल जाएंगे. हर वक्त कश्तियां बदलने की जरूरत नहीं है. अपनी दिशा को बदलोगे तो आपके किनारे बदल जाएंगे, आपके किनारे बदल जाएंगे. हा सगळा जो खाटाटोप आहे ना, हा सगळा खाटाटोप तुमच्या भारतीय संविधानातील पार्ट 3 द फंडामेंटल राइट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मधला आर्टिकल 21 नुसार चालू आहे. राइट्स टू एज्युकेशन नुसार तुमचा हा सगळा खाटाटोप चालू आहे. त्यामुळे सर्वप्रथम इन केस of the study, no compromise, no adjustment, only complete your work and task. Understood? Yes or no? Loudly. Okay. Best of luck for everybody and thank you.